मुंबई ते कोकण महामार्ग. रात्रीचे 11:30 वाजलेले. आकाशावर काळे ढग जमा झालेले आणि हवेवर एक दाट ओलसर गंध. त्या अंधाऱ्या महामार्गावर एक मालवाहू ट्रक धावत होता. नंबर प्लेटवर चिखल साचलेला. MH12 EAA4. केबिनमध्ये 2 माणसं होती. पहिला संजय जाधव, अनुभवी ड्रायव्हर. दुसरा विन्या, वयाने तरुण पण थोडा बेफिकीर. रस्ता ओला होता. रात्रीचा वारा अंगावर काटा आणत होता. संजय म्हणाला, विन्या, भोरपर्यंत पोचू दे फक्त, मग झोपेन मी. विन्या हसला. साहेब, एवढ्या रात्री कोण माल घेतं का? सकाळी गेलो तरी चाललं असतं. संजयने बिडी पेटवली. धुराचा वास हवेत पसरला. ऑर्डर मोठी आहे रे, आणि कंपनीचा माणूस म्हणाला रात्रीच पोचवायचं. विन्या हसत म्हणाला, ते कंपनीचं माणूस खरंच जिवंत आहे ना अजून? संजयचा चेहरा गंभीर झाला. तो मेलाय रे, 3 वर्षांपूर्वी. पण कालच फोन आला त्याचंच नाव सांगून. ट्रक पुढे सरकत राहिला. पावसाचे थेंब काचांवर आपटत होते. फक्त इंजिनचा गडगडाट आणि वाऱ्याचा आवाज. घाटात प्रवेश करताच धुकं इतकं वाढलं की हेडलाईटचा प्रकाशही हरवला. विन्याने रेडिओ लावला. जुनी हिंदी धून वाजली. रात का सफर तन्हा है मगर. संजय शांत बसला. तो गाणं ऐकत होता, पण पुढच्या क्षणाला त्याचे डोळे मोठे झाले. काचेला कोणाचा तरी हात चिकटला होता. मानवी हात, लालसर, जिवंत. संजयने वायपर चालू केले, पण हात हलला नाही. फक्त रक्ताचे रेषा उमटल्या. विन्या, बघ ना हे काय आहे. विन्या पुढे सरकला. तेवढाच संजयने ट्रक थांबवला. तो बाहेर उतरला. धुक्यात काहीच दिसेना, पण रस्त्याच्या मधोमध काहीतरी उभं होतं, पांढऱ्या कपड्यातलं. अरे विन्या, संजय ओरडला, कोण उभा आहे पुढे ते बघ. पण विन्या काही बोलला नाही. संजय मागे वळला. सीट रिकामी. विन्या गायब होता. संजयच्या श्वासावर घामाचे थेंब. त्याने केबिनचं दार उघडलं. आत अंधार आणि सीटवर विन्या बसलेला. पण त्याच्या तोंडातून फेस येत होता, डोळे पांढरे. विन्या, उठ रे. उत्तर नाही. फक्त बाहेरून एक आवाज, संजय. तो आवाज बायकोचा होता. ती तर 3 वर्षांपूर्वी गेली होती. संजय मागे वळला. आवाज पुन्हा, संजय, मागे बघ. त्याने पाहिलं. रस्त्यावर तीच सावली उभी होती. ती आता ट्रकच्या अगदी जवळ. संजयने इंजिन सुरू केलं. गिअर टाकला. ट्रक पुढे पळाला. पण मिररमध्ये ती सावली धावत येत होती आणि अचानक गायब झाली. रात्र अजून दाट झाली होती. घाट संपत नव्हता. संजयचे डोळे जड होत चालले. त्याने ट्रक बाजूला घेतला. इंजिन बंद केलं आणि स्वतःला म्हणाला, थोडा वेळ डोळे मिटतो. डोळे मिटताच सगळं शांत झालं. पावसाचा आवाजही थांबला. फक्त श्वासांचा आवाज. त्याला वाटलं कुणीतरी ट्रकच्या बाहेर चालतंय. 1, 2, 3 आणि मग अचानक थांबले. तो घाबरून डोळे उघडतो. सकाळ झाली होती. सूर्य हलका पण आकाश राखाडी. ट्रक त्याच जागी उभा आणि विन्या सीटवर शांत बसलेला. संजय हसला. अरे, तू जिवंत आहेस? विन्या हसत म्हणाला, हो, मी कुठं जाणार?
संजय गोंधळला. म्हणाला, काल रात्री तू? मी काय? विन्याचा चेहरा अगदी साधा, डोळ्यात ना भीती ना प्रश्न, जणू काही घडलंच नव्हतं. संजयने बाहेर पाहिलं. रस्ता तोच, पण हवेत एक विचित्र गंध, जळलेलं तेल आणि काहीतरी सडलेलं. त्याने घड्याळ पाहिलं. सकाळी 8 वाजलेले. चल भोरला पोचवूया हा माल, संजय म्हणाला. ट्रक सुरू झाला. हवेचा थंड वारा आत शिरला. डोंगर उतरताना धुकं पुन्हा गडद झालं. रेडिओवर पुन्हा तेच गाणं लागलं. रात का सफर तन्हा है मगर. संजयच्या चेहऱ्यावर हलकं स्मित आलं, पण मनात धुकं वाढत गेलं. अरे विन्या, ती सावली काल पाहिली होतीस ना? विन्या शांत, फक्त पुढं बघत होता. अरे मी विचारतोय रे तुला. संजयचा आवाज वाढला. विन्याने मान वळवली. त्याचे डोळे अजूनही पांढरे होते. संजयच्या हातातून स्टिअरिंग सुटलं. ट्रक डावीकडे हलला. तो घाबरून ब्रेक्स दाबतो. क्षणभर शांतात पसरली. ट्रक थांबला. विन्या स्थिर, पण आता त्याच्या ओठांवर एक स्मित होतं, एक हास्य होतं. साहेब, आपण पोचलो. कुठं? सावित्री मेटल्स, भोर. संजयने खिडकीतून बाहेर पाहिलं. धुकं विरलं होतं. समोर मोठं गंजलेलं गेट. त्यावर फलक होता, सावित्री मेटल्स. गेट अर्धवट उघडं होतं. आतून कुणीतरी हालचाल करतंय असं वाटत होतं. विन्या म्हणाला, साहेब, आत जाऊ का? संजयने मान हलवली. हो, चल, बघू कोण आहे ते. दोघं आत गेले. जुन्या मशीन रांगा, गंजलेले लोखंडाचे ढीग आणि सगळीकडे एकच वास, रक्त, तेल आणि कुजलेलं मांस. संजयने हाका मारल्या. कोण आहे इथे? प्रतिध्वनी परत आला. आहे, आहे, आहे. विन्याच्या पायाशी काहीतरी घासलं. त्याने खाली पाहिलं. लाल डाग. आवाज आला. मी सांगितलं होतं ना, रात्री आणू नका. दोघे मागे वळले. एक माणूस खुर्चीत बसलेला होता. पांढरा शर्ट, निळं कोट, डोळे पांढरे. संजय थरथरला. साहेब, तुम्हीच का ते कंपनीवाले? तो माणूस हसला. हसण्यात काहीतरी अमानवी होतं. मी माणूस नाही. आता तरी समजलं का? आवाज फॅक्टरीत घुमला. वारा थंड झाला आणि बाहेरचं दार आपोआप बंद झालं. दार बंद झालं. आवाज घुमला आणि फॅक्टरीच्या प्रत्येक भिंतीवर सावल्या पसरल्या. संजय आणि विन्या थिजले. दोघांनी एकाच वेळी मागे वळून पाहिलं. दार कुणी बंद केलं ते कुणालाच दिसलं नाही. आता फक्त एका मशीनचा मंद आवाज. धुकं आत शिरत होतं. तेल, रक्त आणि गंजाचा वास अंगावर चढला. संजय म्हणाला, विन्या, इथून बाहेर जाऊया. हे काही ठीक नाही. विन्या काहीच बोलला नाही. त्याचे डोळे त्या खुर्चीकडेच खिळलेले होते. ती खुर्ची आता रिकामी नव्हती. त्यावर बसलेला होता तोच माणूस. डोळ्यात रक्ताचा थर, ओठांवर काळं हसू. तुम्ही का आलात? संजयने धैर्य एकवटलं. माल पोचवायला आलो होतो. कंपनीची ऑर्डर होती. कंपनी? ती कंपनी 3 वर्षापूर्वी जळून गेली. आणि जे इथं होते ते पण. संजय मागे सरकला. म्हणजे
तुम्ही? तो हसला. मी तर इथं अजून आहे, कारण कोणीच गेला नाही. तेवढ्यात फॅक्टरीतल्या मशीन आपोआप सुरू झाल्या. भिंतींवरून काळी धूळ खाली पडली. आवाज वाढला. गरगर, गर्जना. विन्याने कान झाकले. साहेब, हे सगळं काय चाललंय? संजयने टॉर्च चालू केला. प्रकाश मशीनच्या मध्ये पडलं आणि तिथं जमिनीवर 2 सांगाडे पडलेले होते. त्यांच्या बाजूला ट्रकचं स्टिअरिंग आणि नंबर प्लेट MH12. संजय थिजला. हा आपलाच ट्रक आहे. मशीनच्या मागून कोणाचं तरी गुजबुजणं. रात्री जे येतात ते कधीच जात नाही. धूर वाढत गेला. आता फॅक्टरीच्या प्रत्येक कोपऱ्यातून आवाज येत होते. संजय, विन्या, थांबा. विन्या मागे सरकला, पण त्याचा पाय कुठेतरी अडखळला. त्याने खाली पाहिलं. त्याच्या पायाखाली हात, मानवी हात, पण काळा, जळलेला. विन्या किंचाळला, साहेब. संजय धावत गेला, पण आता त्याचंही दृष्टी धुसर होत होतं. आवाज आता एकत्र झाले होते. अचानक फॅक्टरीचा सगळा वीज पुरवठा बंद झाला. अंधार, पूर्ण. फक्त थंड हवा आणि कुजबुज. आता तुम्ही सुद्धा प्रवासी झाला आहात. फॅक्टरीच्या दरवाजावर लाल अक्षरं दिसली. रात्रीचा प्रवासी, प्रवेश निषिद्ध. आणि त्याखाली 2 नवे ठिपके, ताजे रक्त. सकाळी जेव्हा लोक आले, फॅक्टरी पुन्हा ओसाड होती. दार बंद. आत सगळं शांत. पण गेटच्या बाहेर एक ट्रक उभा होता. त्याच्यावर लिहिलं होतं, रात्रीचा प्रवासी, भोर फेरी पूर्ण. आणि स्टिअरिंगवर 2 हात घट्ट पकडलेले. मांसाचे नव्हते, फक्त हाडांचे. सकाळ झाली होती, पण आकाश अजूनही काळसर होतं. भोरच्या डोंगरावर धुकं पसरलं होतं. गावातली माणसं म्हणत होती, काल रात्री फॅक्टरीतून पुन्हा ट्रक बाहेर आला, पण तो कुठे गेला कुणालाच माहिती नव्हतं. पोलीस आले. फॅक्टरी रिकामी होती. दार बंद आणि जमिनीवर रक्ताच्या 2 रेषा. त्या सरळ रस्त्याकडे जात होत्या. त्या रेषांचा शेवट झाला रेल्वे ट्रॅकवर. ट्रॅक ओला, पण गाडी गेल्याचा आवाज नाही. पोलिसांनी नोंद केली. 2ही माणसं बेपत्ता, संजय जाधव आणि विन्या नाईक. पण तपास अधिकारी सुबोध पाटील, तो शांत नव्हता. त्याला काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. त्याच रात्री तो परत फॅक्टरीत गेला, टॉर्च हातात. दार तुटकं उघडं. आत धूर, सावल्या, मशीन्स बंद, पण कुठेतरी हलका आवाज. तो पुढे गेला. भिंतीवर लिहिलं होतं, रात्रीचा प्रवासी, अजून पूर्ण झालं नाही. सुबोधने टॉर्च खाली टाकला. त्या उजेडात काही चमकलं. ट्रकचं स्टिअरिंग रक्ताने माखलेलं. आवाज आला, 3रा प्रवासी हवा आहे. सुबोधच्या मागे थंड हवा गेली. तो वळला. 3 सावल्या उभ्या होत्या, संजय, विन्या आणि तो मृत कंपनीवाला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच हास्य, वेडसर, थंड, ओलसर. सुबोध मागे सरकला, पण त्याच्या पायाखाली काहीतरी वाजलं.
त्याने खाली पाहिलं. एक चाबी, ट्रकची चाबी. त्याने चाबी उचलली. क्षणात सगळं शांत. फॅक्टरी गायब. तो स्वतःला एका रस्त्यावर उभा पाहतो. भोरचा रस्ता, पण आता समोर ट्रक उभा होता. तोच नंबर, MH12EA 4729. दार आपोआप उघडलं. आवाज आला, बस प्रवास सुरू होतोय. सुबोध आत गेला. ट्रक सुरू झाला. धुकं वाढलं. रस्ता लांबत गेला. ट्रकच्या मिररमध्ये त्याला काहीतरी दिसलं. मागच्या सीटवर कोणी बसलेलं. त्याने टॉर्च टाकला. ती सावली संजयसारखी होती. हळूच म्हणाली, स्वागत आहे प्रवासी तिसरा. ट्रकचा हॉर्न वाजला. तीव्र, जळजळीत. रस्ता संपला. समोर फक्त काळोख. ट्रक त्या अंधारात विरला. आवाज फक्त एकच राहिला, भोर. अजून पोहोचलो नाही. सकाळी गावातल्या लोकांनी सांगितलं, रात्री ट्रक जाताना दिसला. आवाज आला, पण टायरच्या खुणा नाहीत. आणि ट्रकचा हॉर्न अजूनही ऐकू येतो जेव्हा ढग घाटात उतरतात आणि धुकं सगळं झाकतं. रात्रीचा प्रवासी कधीच थांबत नाही.